तर तुमचं सर्वांचं आजच्या नवीन व्हिडिओ थेट वेंगुर्ल्यातून स्वागत आहे। तर आम्ही आलो आहोत लग्नानंतर आमच्या गावची जी जत्रा असते त्या जत्रेसाठी थेट गावी वेंगुर्ल्यात म्हणजेच परुळ्यात। तर परुळ्यात आमचं जे घर आहे, घराच्या समोरच अगदी हे सातेरी देवीचं मंदिर आहे, तिची आज जत्रा आहे। तर या जत्रेसाठी आम्ही सगळे जुवेकर मिळून ह्या जत्रेसाठी मंदिराची सजावट करतो, तिथल्या देवीचं सर्व पूजापाठ वगैरे जो असतो तो आम्ही करतोय। तर तुम्ही इथे बघू शकताय माझे सासू सासरे दोघं जण मिळून या देवीची पूजा आणि तशी सजावट साफसफाई वगैरे करतायत। तसंच आमच्या घरातली इतर मंडळी जी आहेत, माझ्या बाकीच्या 2 सासू सासरे, तसंच माझ्या नंदा, माझे दीर, असे सगळेजण मिळून आम्ही इथे सर्व काही तयारी करतोय। तर इथे तुम्ही आता बघू शकताय पूर्वा आणि धनू हे माझ्या 2 नंदा इथे रांगोळीची तयारी करतायत। तर थोड्या वेळाने त्यांची रांगोळी पूर्ण झाली की मी तुम्हाला दाखवेनच त्यांनी कशी रांगोळी काढली आहे ती। तर तुम्ही बघू शकता इथे आमच्या मोठ्या काकी पूजेसाठी हार बनवतायत। तसंच आता इथे पूजा करून झाली आणि आम्ही सर्वजण आरतीसाठी जमलो आहोत। तर आता इथे आधी गारणं घालून घेणार आणि त्याच्यानंतर आमच्या आरतीला सुरुवात होणार आहे। गाडी निरोप पदरामध्ये आहे माझी साडी। तर तुम्ही बघू शकता आता देवीची पूजा पूर्ण झालेली आहे। त्याच्यानंतर देवीला जी सजावट केली ती सजावट किती सुंदर दिसते। आणि आता याच्यानंतर संध्याकाळी जो आहे ओटी भरण्याचा प्रोग्राम चालू होणार आहे। आणि आता इथे तुम्ही बघू शकता यांची दोघींची रांगोळी कितपत झाली आहे ती। तर खूप सुंदर अशी फुलांची रांगोळी या दोघींनी इथे काढलेली आणि खूप छान वाटत होतं मंदिरात सुद्धा। तर आता इथे तुम्ही बघू शकता संध्याकाळ झाली आणि बऱ्याच माहेरवशिणी तसंच सासरवशिणींनी इथे येऊन देवीची ओटी भरली। या जत्रेला जेवढ्या माहेरवशिणी तसेच सासरवशिणी ज्या येतात त्यांच्यासाठी गाराणं घालण्याचं काम हे माझे सासरे करतात। तर आता आपण एक त्यांच्या गाराण्याची झलक पाहूया। गौरव कत्रे यांनी आपली सालाबादप्रमाणे जी ओटी भरलेली आहे, तुझ्याच गलीचं आपलं फळ आहे, त्याचप्रमाणे त्यांची कुलदेवता ग्रहदेवता ग्रामदेवता लेकराच्या पाठी रवान जो काही क्लेशाचा आडकाठी आहे तुझ्या पायाखाली घाल, त्यात तुझं तोंड गोड केलेलं आहे। तसं पुढच्या वर्षीचा त्यांचं गोड करून त्यांच्या घरी पाळणं घालू देत। कुठल्याही परिस्थितीत पुढच्या वर्षीच्या आत तुझी कृपा त्यांची कुलदेवता ग्रहदेवता ग्रामदेवता त्याच्यामध्ये सामील राहून काय पूर्वजांचा त्रास असेल शारीरिक काय बाधा असतील तुझ्या पायाखाली घालून तिला पुढच्या वर्षाच्या आत एक त्यांच्या घरी पाळणं घालू देत। त्याचप्रमाणे चांगलं आयुष्यमान दे। ते बोटीवर काम करतात, त्याचं संरक्षण कर, त्यांना चांगलं आयुष्यमान दे, त्यांना सुखात आनंदाशिवाय ठेव, भलं कर, कल्याण कर। तिचे आई वडील वगैरे सासू सासरे हे सगळे मुंबईत असतात, त्यांचं पण चांगलं संरक्षण कर, कल्याण कर, त्यांना यश दे, धन दे, दौलत दे। ते कामासाठी कुठे प्रयत्न करतात, त्यांच्या कामात यश दे आणि त्यांना कुठेतरी चांगला जॉब मिळू देत। बसून त्यांना कंटाळा आला आहे, त्यामुळे तू आपल्या त्यांची कुलदेवता ग्रहदेवता ग्रामदेवता मिळून त्यांचा गावचा ब्राह्मण महापुरुष या सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीमागे राहून त्यांच्या मागे जेवढे व्याप असतील ते तू वाईट कोणाची करणी काठी तुझ्या पायाखाली घालून त्यांना सुखात आनंदाशिवाय ठेव, भलं कर, कल्याण कर, अशी सेवा करून। तर तुम्ही पाहिलं असेल अशा पद्धतीने माझ्या सासऱ्यांनी कसं गाराणं घातलं। तसंच आपल्या वाडीत जेवढे लोक आहेत तेवढे सगळेजण येऊन आता पाया पडायला सुरुवात झाली आहे।
फॅमिली ओटी भरली आहे ती मान्य करून घे. त्यांची कुलदेवता ग्रहदेवता ग्रामदेवता लेकराच्या पाठीमध्ये राहा. जो काही क्लेश आला तुझ्या पायाखाली घाल. त्याचप्रमाणे नोकरी धंदा करतात त्या शहरात सवयशे मिळून दे तुझे. आणि त्याचप्रमाणे का आजार पडत असेल तुझ्या पायाखाली घालून त्यांना चांगलं आयुष्यमान दे. मुलं अशी नोकरी धंदा करतात त्यात चांगली बरकत दे. त्याचप्रमाणे या मुलाचं लग्न साखरपुडा हे ठरलेलं आहे ते सगळं कार्य सुरळीत होईल. कुठे काय क्लेश असा आडकाठी येतात कुठे काय कोणाचं आपत्ती येणार असेल तुझ्या पायाखाली घालून लग्न कार्य व्यवस्थित होऊ देत. आणि अशीच आपली सेवा करून घे. काय चूक झाली तर क्षमा कर. त्याप्रमाणे मुलगी पण नोकरी करत असते त्या नोकरीमध्ये तिला पण चांगलं बरकत दे. तिचं पण लग्न ठरलं आहे ते पण व्यवस्थित होऊ देत. तुझ्या नवराची त्या नोकरी करतो त्याला बरकत दे. चांगलं दोघांना आयुष्यमान दे. सुखात आनंद रेशवात ठेव. भलं कर कल्याण कर अशी सेवा करून घे. काय चूक झाली तर क्षमा. तर या जत्रेच्या निमित्ताने येणाऱ्या महिलांसाठी आम्ही हळदी कुंकूसुद्धा आयोजित केलं होतं. तर ते हळदी कुंकूसुद्धा संपन्न चांगल्या प्रकारे झालं. तर आता संध्याकाळ झाली आणि खाली तुम्ही बघू शकता की कशी गर्दी जमली आहे. तर खाली ना वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स होते. तसंच खाली ना दशावतार नाटकसुद्धा असतं. तर आता आपण खाली आलो आहोत. तर खाली येऊन बघूया की कोणकोणत्या प्रकारचे दुकानं इथे आहेत. इथे चहा, वडापाव, भजी तसंच मंचुरियन, नूडल्स अशा प्रकारचे वेगवेगळे खाऊची दुकानं तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लाडू चिवड्यांची सुद्धा दुकानं होती. खाज्याची तसंच लहान मुलांसाठी खेळण्यांची वगैरे अशी दुकानांची बरीचशी गर्दी होती इथे. तर अशा प्रकारे होती आपली परुळ्यातल्या तेरवळेवाडीतील ही सातेरी देवीची जत्रा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करा. तसंच कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि मला इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.